20 वर्ष 13 दिवस संघर्षाची अपेक्षा न्यायाची ही संतप्त आणि उद्विग्न अशी प्रतिक्रिया आहे धाराशिवचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांची। महाराष्ट्राच्या राजकीय आणि गुन्हेगारी इतिहासाला मुळापासून हादरवून टाकणाऱ्या अत्यंत बहुचर्चित आणि तितक्याच अतिसंवेदनशील अशा पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल येण्याच्या तोंडावर ही प्रतिक्रिया आलेली आहे। या खटल्यातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील हे तब्येत ठीक नसल्यानं थेट ॲम्ब्युलन्स घेऊन आणि व्हीलचेअरवरून न्यायालयाच्या आवारात दाखल झाले। मात्र निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे असं स्पष्ट करत न्यायाधीशांनी हा निकाल आता 20 जून पर्यंत पुढे ढकललाय। धाराशिवमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पण या निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष का लागलंय? 2 दशकापूर्वी कळंबोलीच्या पुलावर काय घडलं होतं? ओमराजेंच्या वडिलांच्या हत्येची सुपारी कुणी आणि का दिली होती? माजी गृहमंत्री असलेल्या पद्मसिंह पाटलांना सीबीआयनं कोणत्या आरोपाखाली अटक केली होती? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरोपपत्रात काय म्हटलंय? निकाल यायला इतका उशीर का झालाय? आणि पवनराजे निंबाळकरांचा खरा खुनी सापडला का? याचाच सगळा उलगडा आपण आजच्या क्राईम सीन मध्ये करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सुरुवात करूया त्या रक्तरंजित दुपारपासून जेव्हा हे भयंकर हत्याकांड घडलं। तारीख होती 3 जून 2006। उस्मानाबादचे म्हणजे सध्याचं धाराशिव काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हे मुंबईतली आपली कामं आटोपून त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या स्कोडा कारनं वैयक्तिक चालक आपले जे आहेत ते समत काजी यांच्यासोबत पुण्याच्या दिशेने निघालेले होते मुंबईवरून। बार्शीतल्या एका जमीन व्यवहाराबाबत चर्चा करण्यासाठी त्यांना एका व्यक्तीनं बोलावलं होतं। दुपारी 12च्या सुमारास त्यांची गाडी नवी मुंबईच्या कळंबोली इथल्या स्टील मार्केट जवळ म्हणजे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचली। सीबीआयने या गुन्ह्याचं केलेलं सीम रिकन्स्ट्रक्शन अत्यंत थरारक आहे। एनडीटीव्हीने याबद्दलच 2009 मध्ये दिलेल्या बातमीनुसार पवनराजेंच्या स्कोडा कारचा एका इंडिका कारनं वेगात पाठलाग सुरू केला आणि ओव्हरटेक करून त्यांना शिताफीनं रस्त्याच्या कडेला थांबायला भाग पाडलं। इंडिका कारमधून एक व्यक्ती खाली उतरला आणि त्यानं स्कोडाच्या ड्रायव्हरला म्हणजे पवनराजेंच्या गाडीच्या ड्रायव्हरला गाडीची काच खाली घ्यायला सांगितलं। त्यावेळी पवनराजे गाडीच्या मागच्या बाजूला झोपलेले होते। ड्रायव्हरनं त्यांना उठवताच पवनराजेंनी समोरच्या व्यक्तीला प्रतिसाद देण्यासाठी जशी खिडकीची काच खाली केली तसा दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यानं अत्यंत जवळून त्यांच्यावर अंधाधुंद गोळ्या झाडायला सुरुवात केली। या गोळीबारातच पवनराजे आणि त्यांचे चालक समत काजी यांचा जागीच मृत्यू झाला। दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये गाडीतच पडलेले होते। गोळीबारानंतर मारेकरी तात्काळ इंडिका कारमध्ये बसून पसार झाले आणि पुढे पनवेलच्या बेलवली गावात त्यांनी ती कार सोडून दिली। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पवनराजेंची ही हत्या का करण्यात आली? तर भर दिवसा महामार्गावर झालेली ही हत्या एका राजकीय सूडाचा वैमनस्याचा भाग होती। पण हे वैमनस्य किंवा सूड कशासाठी होतं? तर त्यांचेच अत्यंत जवळचे नातेवाईक आणि चुलत भाऊ असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्याशी। इंडिया टुडेच्या एका बातमीनुसार डॉक्टर पाटील हे एकेकाळी उस्मानाबादमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भक्कम पाठिंब्यावर त्यांनी राजकारणात आपली मोठी मजल मारली होती। ते सलग 7 वेळा आमदार झाले आणि त्यांनी राज्याचे गृहमंत्री, ऊर्जा मंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणून देखील काम बघितलं। या राजकीय वाटचालीत पवनराजे हे पद्मसिंह पाटलांच्या खांद्याला खांदा लावून किंवा डावे उजवे हात म्हणून त्यांच्यासोबत काम करत होते। मग या 2 भावांमध्ये इतके टोकाचे मतभेद का झाले असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल। तर याचं मुख्य कारण सहकार क्षेत्रातलं वर्चस्व आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप हे होतं। सीबीआयच्या अहवालानुसार आणि इंडिया टुडेच्या बातमीनुसार 2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 50 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली होती। त्यावेळी पवनराजे हे उस्मानाबाद बँकेचे संचालक होते। या 50 कोटीमधील 30 कोटी रुपये होम ट्रेड नावाच्या नवी मुंबईतल्या एका बोगस ब्रोकरेज फर्मकडे अनधिकृतपणे वळवण्यात आल्याचा या कंपनीवर आरोप होता। पण हीच कंपनी बुडाली तेव्हा पवनराजेंना अटक झाली। आपल्याला या घोटाळ्यात जाणीवपूर्वक अडकवण्यात आलं आणि
तत्कालीन वजनदार असलेले मंत्री असलेले त्यांचे चुलत बंधू डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी त्यांना कोणतीही मदत केली नाही अशी विश्वासघाताची भावना पवनराजेंच्या मनात तयार झाली. यातूनच त्यांनी भावाविरोधात बंडाचं निशाण फडकवल्याचं म्हटलं जातं. मग 2003 मध्ये या वादानं अत्यंत उग्र आणि स्फोटक असं रूप घ्यायला सुरुवात केली. इंडिया टुडे आणि द हिंदूच्या जुन्या बातमीनुसार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी डॉक्टर पाटील यांच्या ताब्यातल्या तेरणा सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला. प्रकरण राष्ट्रीय पातळीवर नेलं. कारगिल युद्ध आणि गुजरात भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडून गोळा केलेला निधी पैसा हा परस्पर दुसरीकडे वळवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या कळीच्या क्षणी पवनराजेंनी स्वतःच्या भावाविरुद्ध म्हणजेच डॉक्टर पाटील यांच्या विरुद्ध पोलिसात आणि आयोगासमोर पुरावे दिले. याच प्रकरणात सरकारनं PB सावंत आयोगाची स्थापना केली होती आणि या आयोगानं डॉक्टर पाटील यांना दोषी धरलं होतं. त्यामुळं 90च्या दशकात जिल्ह्यातले राज्यातले अत्यंत मातब्बर नेते म्हणून उदयाला आलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटलांना मोठा झटका बसला. शरद पवारांचे नातेवाईक सुनेत्रा पवारांचे भाऊ असूनही डॉक्टर पद्मसिंह पाटलांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. याच राजकीय संघर्षानं 2004च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नवं टोक गाठलं. द हिंदूच्या बातमीनुसार पवनराजेंनी उस्मानाबादमधून डॉक्टर पाटलांविरोधामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ते लढले. डॉक्टर पाटील हे केवळ 484 मताच्या अत्यंत किरकोळ फरकानं विजयी झाले. गोळी कानाजवळून जावी तसा निसटता पराभव झाला. उस्मानाबादच्या राजकारणाचे एकमेव मातब्बर अशी प्रतिमा असलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटलांसाठी हा दुसरा झटका होता. तपास यंत्रणांच्या मते याच असुरक्षिततेतून पवनराजेंना कायमचं संपवण्याचा कट रचण्यात आला किंवा कट शिजला. आता आपण पवनराजे हत्याकांडाच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर आलोय. कारण तपास संस्थांसाठी या गुन्ह्याची उकल करणं खूप जिकिरीचं काम होतं. एक तर मातब्बर मंत्र्यावर झालेले आरोप, राजीनामा आणि अत्यंत शांत डोक्यानं शिजलेला कट यामुळे गुंतागुंत खूप वाढली होती. पण CBIनं हवाला ट्रेल शोधून काढत आरोपींना शोधलं, त्यांचा तपास केला. मातब्बर मंत्र्यालाच राजीनामा द्यावा लागल्यानं महाराष्ट्र पोलीस या हत्येचा नीट तपास करू शकतील का किंवा ते करतील का याबद्दल वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त होत होत्या. निंबाळकर कुटुंबियांचाही या तपासावर अजिबात विश्वास नव्हता. म्हणूनच पवनराजेंच्या पत्नी आनंदीबाई निंबाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली, याचिका केली आणि त्यावरूनच 2008 मध्ये हायकोर्टानं हा तपास राज्य पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांकडून काढून घेत CBIकडे सोपवला. तोपर्यंत तपासात अत्यंत महत्त्वाची असलेली सुरुवातीची 2-1 वर्ष उलटून गेली होती. पण 2009 मध्ये या प्रकरणाला खऱ्या अर्थानं एक मोठं वळण मिळालं. मुंबई गुन्हे शाखेनं एका चोरीच्या प्रकरणात पारसमल जैन नावाच्या एका आरोपीला अटक केली होती. याचीच माहिती देण्यासाठी तत्कालीन पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. पण या पत्रकार परिषदेत मारिया यांनी दुसराच मोठा खुलासा केला आणि तो खुलासा होता पारसमल जैननं पवनराजे हत्याकांडाबद्दल सगळी माहिती पोलिसांना दिली. टाइम्स ऑफ इंडियाच्या मे 2009 मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार आणि CBIच्या आरोपपत्रानुसार या हत्येसाठी तब्बल 30 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. लातूरमधील व्यावसायिक सतीश मंदाडे आणि डोंबिवलीचे तत्कालीन नगरसेवक मोहन शुक्ला यांच्या माध्यमातून ही सुपारी पारसमल जैनकडे देण्यात आली होती. पारसमल जैननं बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता कैलाश यादव याच्या परिचयातून दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे या 3 शार्प शूटरची व्यवस्था केली. CBIने या प्रकरणातील हवाला ट्रेल आणि पैशाच्या वाटपाची सगळी साखळी शोधून काढली. हत्येच्या तयारीसाठी पारसमलला ॲडव्हान्समध्ये 5 लाख रुपयाची उचल मिळाली होती. हत्येनंतर आठवडाभरातच हवाला ऑपरेटर्स मार्फत जैनला 25 लाख रुपयाची रोकड मिळाली. त्यातील 7 लाख रुपये त्याने स्वतःकडे ठेवले, 3.5 लाख रुपये त्याने गुन्ह्यातील इंडिका कार चालकाला दिले आणि प्रत्येकी 5 लाख रुपये 3 शार्प शूटर्सना वाटण्यात आले. प्रत्यक्ष गोळीबार हा पिंटू सिंगनेच केल्याचं तपासात निष्पन्न झाले. या कटाच्या नियोजनात शशिकांत कुलकर्णी नावाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील माजी निरीक्षकाचाही सहभाग आढळला. पारसमल जैननं दिलेल्या कायदेशीर कबुली जबाबानं तर देशभरात खळबळ उडून दिली. द हिंदूच्या बातमीनुसार जैननं डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनीच पवनराजेंच्या हत्येची 30 लाखांची सुपारी आपल्याला दिली होती अशी कबुली दिली.
पण त्यासोबतच तेरणा कारखान्याचा भ्रष्टाचार उघड करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही मारण्याची सुपारी देण्याची त्यांची तयारी झाली होती असा देखील त्यानं दावा केला. याच पुराव्याच्या आधारे आणि खुलाशामुळे जून 2009 मध्ये सीबीआयनं उस्मानाबादचे तत्कालीन खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना मुख्य सूत्रधार असल्याच्या आरोपावरून अटक केली. त्यांच्या घरावर छापे मारून शस्त्राचे परवाने जप्त केले. एका माजी गृहमंत्र्याला आणि विद्यमान खासदाराला कॉन्ट्रॅक्ट किलिंग प्रकरणात अटक होण्याची ही महाराष्ट्राच्या राजकारणातली अत्यंत दुर्मिळ घटना होती. मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचायला तपास यंत्रणांना 3 वर्ष लागली. मुख्य सूत्रधार सापडूनही खटल्याचा निकाल यायला मात्र तब्बल 20 वर्ष का लागली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही न्यायालयीन लढाई भारतीय न्यायव्यवस्थेसमोरच्या आव्हानाचं एक क्लासिकल उदाहरण आहे. सीबीआयनं गुन्ह्याची साखळी सिद्ध करण्यासाठी कोर्टात तब्बल 185 साक्षीदारांची भली मोठी यादी सादर केली होती. पण खटल्यादरम्यान राजकीय दबावामुळे अनेक साक्षीदार फितूर झाले, पलटले. पीटीआय या वृत्तसंस्थेनं 2016 मध्ये दिलेल्या बातमीनुसार या खटल्यातील तब्बल 12 अत्यंत महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. कळंबोलीत ज्यांनी प्रत्यक्ष गोळीबार पाहिला होता त्या 2 मुख्य साक्षीदारांनीही कोर्टात आपली साक्ष फिरवली, साक्ष बदलली आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी त्या दिवशी घटनास्थळी कोणतीही इंडिका कार बघितलीच नाही. तसंच मोहन शुक्लाला सिम कार्ड खरेदी करून देणारा साक्षीदारही अचानक फितूर झाला. त्यामुळे निंबाळकर कुटुंबीय आणि सीबीआयनं पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आणि डॉक्टर पाटील यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली. सीबीआयनं तर हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये डॉक्टर पाटील हे शक्तिशाली नेते असल्यानं ते साक्षीदारांना धमकावत आहेत आणि त्यांच्यावर दबाव टाकतायत असा युक्तिवाद केला होता. सोबतच बचाव पक्षानं म्हणजेच पद्मसिंह पाटलांच्या बाजूनं कलम 233चा वापर करून 39 अतिरिक्त संरक्षण साक्षीदार तपासण्याची आणि जुन्या कागदपत्रांची मागणी करून खटल्यात डिले टॅक्टिक्स वापरल्याचाही आरोप सीबीआयनं कोर्टात केला होता. या सगळ्या दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेमुळे आणि साक्षीदारांच्या फितूर होण्यामुळे खटल्याला इतका मोठा विलंब झाला. विशेष म्हणजे या ऐतिहासिक खटल्यात खुद्द अण्णा हजारे यांनीही अभियोग पक्षाचे साक्षीदार म्हणून मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात उपस्थित राहून आपली साक्ष नोंदवलेली होती. आता याच प्रकरणात येत्या 20 जूनला निकाल येईल असं अपेक्षित आहे. पण हा निकाल येण्याआधीच धाराशिवच्या राजकारणाचा निकाल लागलाय. ओमराजेंची राजकारणात एंट्री झाली आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटलांना जे नको होतं, ज्याची भीती सतावत होती असं म्हटलं जात होतं, तेच झालं. पाटलांच्या राजकारणाला थेट चॅलेंज देत पवनराजेंचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर यांची राजकारणात एंट्री झाली आणि ओमराजेंनी 2009च्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांचा मानहानीकारक पराभव केला. त्यामुळं जनतेच्या न्यायालयात वडिलांच्या हत्येचा पहिला राजकीय सूड घेतला असं या निकालाचं वर्णन केलं गेलं. ओमराजे यांनी राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असल्यानं काँग्रेसची म्हणजेच वडिलांच्या पक्षाची साथ सोडून ठाकरेंच्या शिवसेनेची साथ धरली. 2019च्या लोकसभा निवडणुकीतही ओमराजेंनी राणा पाटलांचा पराभव केला. नंतर 2024च्या निवडणुकीतही राणा पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पराभवाची धूळ चाखवली. जिथं डॉक्टरांविरोधात कुणी निवडणुकीत उभं राहायलाही कसरायचं, तिथं डॉक्टर पाटलांच्या कुटुंबालाच आपल्याच तालमीत तयार झालेल्या पवनराजेंच्या मुलाकडून पराभवाचं तोंड बघावं लागलं. इतकं धाराशिवचं राजकारण बदलून गेलं. मधल्या काळात तर पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबालाच राजकीय अस्तित्वाचा संघर्ष करावा लागला. भाजपमध्ये प्रवेश करत डॉक्टर पाटलांच्या कुटुंबाला नवा राजकीय सूर गवसायला लागला. थोडक्यात काय तर 20 वर्षाची ही कायदेशीर प्रदीर्घ लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. निकाल काहीही लागो, पण पवनराजे निंबाळकर हत्याकांडानं सध्याच्या घडीला धाराशिवच्या राजकारणात कायमचा बदल केलाय. आता ओमराजेंना वगळून इथलं राजकारण शक्य नाही. पवनराजेंच्या हत्याकांडानंतर दोन्ही कुटुंब वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये राहून राजकारण करतायत. पण हत्याकांडाचा निकाल येण्याच्या तोंडावरच ओमराजे हे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळे येत्या काळात धाराशिवचं राजकारण आणखी गुंतागुंतीचं झालेलं आपल्याला बघायला मिळू शकतं. पण तुम्हाला काय वाटतं, निकाल काय लागेल? 86 वर्षांचे पद्मसिंह पाटील कोर्टात दोषी ठरतील का? शिक्षा होऊ शकेल का? ठाकरेंची साथ सोडून ओमराजे शिंदे सेनेत जातील का? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठीला
यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.